महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै मकाराय नमः शिवाय मंदाकिनी सलिल चंदन चर्चिताय नंदीश्वर प्रमथनाथ महेश्वराय मंदार पुष्प बहु पुष्प सुपूजिताय तस्मै मकाराय नमः शिवाय शिवाय गौरी मदनाभ्य भृंग सूर्याय दक्षाय धुरराजगाय श्रीरकर्णाय वृषध्वजाय तस्मै शिकाराय नमः शिवाय वशिष्ठ पूर्वोद्भव गौतमाय इंद्रदेवार्चितशिखराय चंद्रार्क वैश्वानरलोचनाय तस्मै मकाराय नमः शिवाय यक्ष स्वरूपाय जटाधराय पिनागात्राय सनातनाय दिव्याय देवाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय ओम 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 नमः शिवाय हर हर महादेव ओम नमः शिवाय हस्ते क्षरमलारधि कृष्ण तत्वं जीवाग्रभावे वरराम मंत्रं मियन्मस्तके केशवपादतीर्थं शिवं महाभागवतं नमामि लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये वंशी विभूषितकरान्नवनीरदाभान् पीताम्बरादरुणबिन्वफलादरोष्टात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये कलावद्यजीवोद्धरार्थावतारं कलङ्काङ्कतेजोधिकामोदिवक्त्रं कलानीशवादापणोदारदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति गंगा विशुद्धं नितपाद स्पर्शं सरोवेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगा गिरियोगिराजम् तपो ज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदालंकृतं साधु संन्यास योगम्
मुखे यस्य वेदान्तशास्त्रार्थनीतिं नमो नारायण गिरिज परब्रह्मस्वरूपम् हरि ओम ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। सर्वांनी हात जोडून माझ्या पाठीमागे म्हणा, गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे नमः। ध्यानमूलं गुरुमूर्ति ज्ञानमूलं गुरुमूर्ति पूजामूलं गुरुपदम् पूजामूलं गुरुपदम् मन्त्रमूलं गुरुवाक्यम् मन्त्रमूलं गुरुवाक्यं मोक्षमूलं गुरुकृपा मोक्षमूलं गुरुकृपा। सद्गुरुदेव भगवान की जय। गुरुदेव तुम्हारी जय जय हो 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 गुरुदेव तुम्हारी जय जय हो। ओ गुरुदेव तुम्हारी जय जय हो 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 गुरुदेव तुम्हारी 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 जय जय हो गुरुदेव 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 सद्गुरुदेव भगवान की जय। गुरुदेव तुम्हारी जय जय हो सद्गुरुदेव तुम्हारी जय जय हो जय जय हो गुरुदेव तुम्हारी जय जय हो गुरुदेव तुम्हारी जय जय हो। श्री सद्गुरुदेव भगवान की सद्गुरु गंगा गिरिजी महाराज की जय सद्गुरु श्री नारायण गिरिजी महाराज की शिव महापुराण की जय पवन सुत हनुमान की जय। परम मंगलमय परात्पर अखिलेश्वर भक्त वंशा कल्पतरु सदघन चितघन आनंद घन अखिल कोट ब्रह्मांड नायक देवादिदेव महादेवाच्या चरणी कोटी कोटी वंदन करून श्री आदिशक्ती जगज्जननी कुलस्वामिनी तुळजा भवानी मातेच्या चरणी कोटी कोटी वंदन करून महाराष्ट्राचं कुलदैवत मार्तंड भैरव खंडेरायाच्या चरणी कोटी कोटी वंदन करून विश्वसंत माऊली महावैष्णव श्रीमंत श्री ज्ञानोबराय जगद्गुरु श्री तुकोबराय योगराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराज ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज आदि करून सकल वारकरी संत
आणि या वारकरी संतांच्या चरणी कोटी कोटी वंदन करून, या मळ्यामध्ये असलेल्या सर्व साती आसरांच्या चरणी कोटी कोटी वंदन करून, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्याचे धाकले धनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या पवित्र स्मृतीला विनम्र अभिवादन करून, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व गुणीजन, गुणीजनांमध्ये असलेले आमचे आज उपस्थित परमस्नेही जीवलग मित्र, थोरले बंधू, अनेक उपमा ज्यांना कमी पडतील, आमचे हरिभक्तीपरायण विजय महाराज चौधरी, परममित्र आमचे अनिल मामा उंद्रे, निमगाव खैरीकर, मच्छिंद्र भाऊ चौधरी, आदरणीय आमचे बोर्डे सर, लक्ष्मी नारायण नगर सर, तुम्ही या गादीवर इथे बसा, या 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 सर, सरांकरता एकदा सर्वांनी टाळ्या वाजवा. का बरं वाजवा? तर माता नर्मदा जिची पायी परिक्रमा केल्यानं ती माता नर्मदा दर्शन देत असते, आणि असा प्रचंड मोठा अनुभव ज्यांनी घेतला ते आदरणीय बोर्डे सर आज आपल्या कथेमध्ये उपस्थित झालेले आहेत, आणि म्हणून मी त्यांच्याकरता टाळ्या वाजवायला लावल्या. त्यांनी आयुष्यभर पैसे कमवून बंगला बांधला, दोन्ही मुलं सेटल केले, एका मुलाला डॉक्टर केलं, एकाला गॅरेज टाकून दिलं म्हणून नाही. त्यांची संसार करणं हे कर्तव्य होतं, पण त्याच्याबरोबर त्यांनी संसाराबरोबर परमार्थही साधला आणि पायी नर्मदा परिक्रमा केली. जो माणूस आयुष्यभर शिक्षक म्हणून राहिला, सावलीत काम केलं, त्यांनाही मी वंदन करतो. उपस्थित सर्व श्रोते, आबाद वृद्ध माता भगिनींना वंदन करतो आणि पंचमदिनी कथेला प्रारंभ करतो. आज शिवपार्वती विवाहाचा प्रसंग आपल्याला बघायचा आहे. कालपर्यंत आपण कथाभाग श्रवण केला की सोम हे चंद्राचं नाव आहे, पण सोमवार महादेवाचा कसा झाला तर मी तुम्हाला सांगितलं की महादेवाच्या ललाटी चंद्रमा कसा गेला, त्यावेळेला त्या चंद्रमाला ललाटी ठेवत असताना महादेवाने वरदान दिलं की हे चंद्रमा, प्रत्येक ग्रहांचे जे वार असतील त्या ग्रहांच्या वारापैकी तुझ्या ग्रहाचा म्हणजे तुझा जो वार असेल, माझं वरदान आहे की तुझ्या वाराच्या दिवशी जो उपवास करून माझी उपासना करील त्याच्यावर माझी विशेष कृपा राहील. हे वरदान शिवजींनी चंद्रमाला दिल्यामुळे सोमवार हा चंद्रमा शिवजींच्या उपवासाचा पवित्र वार झाला. आता कळलं का तुम्हाला? नाही तर मग निस्ती सोमवार धरीत होती, पण सोमवार धरल्यानं शिवजी कृपा का करतात त्याचं कारण आहे ते चंद्रमाला दिलेलं वरदान आहे. आता चंद्रमाला नाव पडलंय सुधाकर. का बरं पडलंय बरं? सांगल का कोणी? हा आजी सांगा बरं. सुधाकर, हा चष्मेवाल्या आजींनी कलश दाखवला, अमृत कलश हातात आहे म्हणून सुधाकर नाव आहे. सुधा माने अमृत, कर माने हात, म्हणून त्याचं नाव सुधाकर असं पडलं. काल आपण 5 शिवलिंगाचे प्रकार सांगितले. मी परत एकदा पहिल्यापासून सांगतो. स्वयंभू शिवलिंग जे घडवलेलं नाहीये. दुसऱ्या नंबरचं प्रतिष्ठित शिवलिंग आहे. नर्मदेतल्या पात्रातला एक दगड घडवला जातो किंवा स्फटिक, पितळी, तांब्याचं, पाऱ्याचं शिवलिंग घडवलं जातं आणि ते घडून ब्राह्मण देवतेच्या करवी मंत्रोच्चाराच्या द्वारे त्याला प्रतिष्ठित करून त्याच्यात प्राण ओतला जातो. ते प्रतिष्ठित शिवलिंग नंबर 2. नंबर 3चं शिवलिंग मी तुम्हाला सांगितलं होतं, लक्षात आहे का कोणाच्या? ते चर शिवलिंग सांगितलं होतं. म्हणजे आपण नित्य पूजे करता ज्याला बरोबर घेऊन फिरतो, जो शिवभक्त असतो ना, त्याच्या नित्य पूजे करता ते शिवलिंग त्याच्या बरोबर असतं. मग नित्य पूजे करता ज्याला आपण बरोबर घेऊन फिरतो ते चर शिवलिंग. नंबर 4 बिंदू शिवलिंग. बिंदू शिवलिंग म्हणजे चित्र किंवा रांगोळी काढलेली आहे शिवलिंगाची, भिंतीवर चित्र काढलेलं आहे, पुस्तकात चित्र आहे, त्याला बिंदू शिवलिंग म्हणतात. कोणतं म्हणा, सगळं पाठ झालं पाहिजे आपल्या. कोणी आपल्याला प्रश्न विचारले तर उत्तर देता आले पाहिजे. आणि नंबर 5चा आहे गुरु शिवलिंग. ज्या सद्गुरूंकडून आपण अनुग्रह घेतो, मूळतःच प्रत्येक जण जन्माला आलेली व्यक्ती ही शूद्र असते बरं का.
शूद्र असते म्हणजे तिच्यावर आध्यात्मिक संस्कार नसतात. म्हणून सद्गुरूच्या द्वारे त्याला अनुग्रहित केल्यानंतर त्याला जे ज्ञान प्राप्त होतं ते आत्मज्ञान प्राप्त झाल्यानंतर तो ब्रह्म जाणतो आणि मग नंतर तो ब्राह्मण होतो. म्हणजे आपले गुरु हे आपल्यासाठी शिव आहेत, शंकर आहेत. आणि गुरुच्या डाव्या पायाच्या अंगठ्याच्या खालच्या बाजूला ते शिवलिंग आहे. म्हणून गुरुच्या पायाच्या डाव्या पायाच्या अंगठ्याच्या खालच्या बाजूला लाल चंदन, बिल्वपत्र, अक्षत आदी अर्पण करून पूजन करत जावं. देव पंचायतन सांगितलं होतं काल मी तुम्हाला शेवट. पहिली देवता असावी भगवान शंकर, भगवान विष्णू, आदिशक्ती भगवती माता, श्री गणेश, सूर्यनारायण भगवान, हे पंचायतन झाली. त्याच्यानंतर तुमचं कुलदैवत, त्याच्याबरोबर तुमचे काही घरातले आजी आजोबा वडील काय असतील नसतील ते सगळे. आता हे जे 5 देवता आहेत ना, यांचे 2 रूप आहेत. एक आकृती रूप आहे आणि दुसरं पिंडी रूप आहे. सूर्याचं, भगवान शंकराचं आकृती रूप कसं आहे? सूर्याचं आकृती रूप कसं आहे? तर सूर्याच्या रथाला 7 घोडे आहेत आणि सूर्य त्याच्यावर लगाम धरून त्या रथात बसलेला आहे. हे सूर्याचं आकृती रूप आहे. आणि तुम्हाला अवकाशामध्ये जे दिसतं सूर्याचं, ते सूर्याचं कोणतं रूप आहे? पिंडी रूप आहे. म्हणजे 7 घोड्यांच्या रथावर बसलेला सूर्य, त्याचं ते रूप जे आहे, त्याच्या हातात लगाम आहे, सुवर्ण मुकुट आहे आणि तो उभा आहे. ते कोणतं रूप झालं? आकृती रूप. आणि अवकाशामध्ये जी काही पिंड आपलं सूर्य दिसतोय ते त्याचं पिंडी रूप आहे सूर्याचं. म्हणून सूर्याला सकाळी अर्घ्य देणं म्हणजे सूर्यनारायणाच्या पिंडी रूपाचं पूजन करणं आहे. आणि या सूर्याची पत्नी आहे, तिचं नाव आहे संध्या. काय नाव आहे? संध्या. संध्या म्हणजे पूर्ण अंधार नाही, अर्धा अंधार आणि अर्धा सूर्य, अशी अवस्था जी असते ती संध्या. रात्र वेगळी, संध्याकाळ वेगळी. आपल्याला हे चांगलं कळतं. दुपारी आला, संध्याकाळी आला, सकाळी आला. काही काही लोक म्हणतात पहाटे झुंझुरका उठलो. झुंझुरका एक सुंदर गीत आम्ही म्हणायचो बरं का. सहज तुम्हाला गंमत म्हणून दाखवतो मी आपलं. झुंज मुंज पहाट झाली, कोंबड्यानं बाग दिली. झुंज मुंज पहाट झाली, कोंबड्यानं बाग दिली. झुंज मुंज पहाट झाली, कोंबड्यानं बाग दिली. जीवाचा मैतर ढवळ्यानं पवळ्या, शेताला घेऊन चाल रे. जीवाचा मैतर ढवळ्यानं पवळ्या, शेताला घेऊन चाल रे. जीवाचा मैतर ढवळ्यानं पवळ्या, शेताला घेऊन चाल. हे जीवाचा मैतर ढवळ्यानं पवळ्या, शेताला घेऊन जाग. बस आपल्या कामापुरतच घेऊ, कारण 8:30ला बरोबर लग्न लावायचंय. लग्नाचा टाइम 8:30चा आहे. सगळे आयर घेऊन आले ना? पण झुंजू मुंजू म्हणजे संध्या ही सूर्याची पत्नी आहे. सूर्य च पिंडी रूप कळलं, आकृती रूप कळलं. आता तुम्हाला भगवान शंकराचं आकृती रूप सांगतो. ते आकृती रूप कसं आहे?
भस्मभूठी रुंड माळा भस्मभूठी रुंड माळा भस्मभूठी रुंड माळा भस्मभूठी रुंड माळा हाती त्रिशूळाने त्रिज्वाळा हाती त्रिशूळाने त्रिज्वाळा नेत्रिज्वाळा गज चर्म व्याघ्रांबर गज चर्म व्याघ्रांबर ओ गज चर्म व्याघ्रांबर गज चर्म व्याघ्रांबर कंठी शोभे कंठी शोभे कंठी शोभे कंठी शोभे कंठी शोभे वासुकी हार कंठी शोभे वासुकी हार वासुकी हार गज चर्म व्याघ्रांबर गज चर्म व्याघ्रांबर गज चर्म व्याघ्रांबर गज चर्म व्याघ्रांबर भूते वेताळ नाचती भूते वेताळ नाचती भूते वेताळ नाचती भूते वेताळ नाचती हर्षयुक्त हर्षयुक्त उमापती 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 हर्षयुक्त उमापती हर्षयुक्त उमापती उमापती गज चर्म राम गज चर्म राम गज चर्म व्याघ्रांबर गज चर्म व्याघ्रांबर गज चर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वासुकी हार 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 जटा धारण केलेल्या आहेत गज चर्म गुंडाळलेला आहे वासुकी नावाचा सर्प आहे चिता भस्म लावलेला आहे भूत वेताळ नाचतायत आणि त्यांच्यामुळे ते प्रसन्न होत आहेत हे भगवान शंकराचं आकृती रूप आहे आणि जे शिवलिंग असतं ना मी ज्याचा उल्लेख केला काल शिव माने कल्याण लिंग माने चिन्ह या विश्वाच्या कल्याणाकरता निर्गुण निराकार शिवतत्वाने जे कल्याणकारी चिन्ह निर्माण केलं त्याला शिवलिंग असे म्हणतात मग ते पिंडी रूप आहे आणि हे आकृती रूप आहे देवीचं सिंहावर बसलेलं वाघावर बसलेलं आकृती रूप आहे लक्ष्मीच्या हातातून एकीकडून सोनं पडतंय एक हात असा आहे आकृती रूप आहे आणि वैष्णव देवीला जर तुम्ही दर्शनाला गेला तर तिथं कोणतं रूप आहे वैष्णव देवीला मूर्ती आहे का नाही गेले तुम्ही तिथं घेऊन जात तुम्हाला तुम्ही म्हणशान बाबा सगळीकडेच घेऊन जाता का आता लोकांना तीर्थयात्रा करून आणण्याकरताच आमचा जन्म झालेला आहे त्यातल्या 70% महिला आणि 70% वयोवृद्ध हे आजपर्यंतचं रेकॉर्ड आहे त्याला कारण आमच्या बरोबर विजय महाराज चौधरी विलास नाना कडून सारखे सत्संग समिती भगवान महाराजांच्या
नियोजनाखाली काम करते. 10,000 भाविक झाले 13 वर्षामध्ये. त्याचा परिणाम काय झाला? सद्गुरू नारायणगिरीजी गुरुकुल रूपी धर्म कार्य उभं राहिलं, ज्यात आता सध्याला 325 मुलं वारकरी संप्रदायाचं अत्यंत चांगल्या पद्धतीनं प्रशिक्षण घेतात. हायटेक गुरुकुल एकदम. मग देवीचं वैष्णव देवीला पिंडी रूप आहे, पिंडी रूप. त्याच्यानंतर आता गणपती बाप्पाचं लंबोदर पीतांबर फणीवर वंदना, सरळ सुंड वक्रतुंड त्रिनयना, हे जे रूप आहे गणपती बाप्पाचं ते आकृती रूप आहे. आणि सुपारी जी असते ना, सुपारी ब्राह्मण बुवा ठेवतात पूजेला, ते त्याचं काय आहे? पिंडी रूप आहे. भगवान विष्णूचं रूप कोणतं आहे? शंख चक्र गदा पद्म सहित हरी, किंवा जर वर्णनच करायचं झालं तर, आणि असं वर्णन आपल्याला करता येईल. पांडुरंग परमात्म्याचं भजन करत असताना आणि ज्या वेळेला सुरुवात केली जाते त्या अभंगाने, त्या अभंगामध्ये संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराजांनी त्याचं वर्णन केलेलं आहे बरं का. असं आहे. गेल्या दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. सुंदर ते ध्यान उभे विठेवरी, सुंदर ते ध्यान उभे विठेवरी, सुंदर ते ध्यान उभे विठेवरी, सुंदर ते ध्यान उभे विठेवरी. करकटेवरी ठेवली या, करकटेवरी ठेवली या, तुळसी हार गळा कासे पितांबर, तुळसी हार गळा कासे पितांबर, तुळसी हार गळा कासे पितांबर, तुळसी हार गळा कासे पितांबर. आवडे निरंतर हे चिरा, आवडे निरंतर हे चिरा, तुळसी हार गळा कासे पितांबर, तुळसी हार गळा कासे पितांबर, तुळसी हार गळा कासे पितांबर, तुळसी हार गळा कासे पितांबर. मकर कुंडल तळपती श्रवणी, कंठी कौस्तुभमणी विराजितो, कंठी कौस्तुभमणी विराजितो. मकर कुंडले तळपती श्रवणी, कंठी कौस्तुभमणी विराजितो, कंठी कौस्तुभमणी विराजितो. तुका म्हणे माझेची सर्व सुख, पाहिन श्रीमुख आवडीने, पाहिन श्रीमुख आवडीने, पाहिन श्रीमुख आवडीने. तुका म्हणे माझेची सर्व सुख, पाहिन श्रीमुख आवडीने, पाहिन श्रीमुख आवडीने, पाहिन श्रीमुख आवडीने. शंख चक्र गदा पद्म हे सर्व भगवान विष्णूचं कोणतं रूप आहे? आकृती रूप आहे. आणि देव घरामध्ये ठेवतो तो शालिग्राम, ते पिंडी रूप आहे. शालिग्राम कोणतं रूप आहे? पिंडी रूप आहे. आता तुम्हाला देव पंचायतन कळली. देव पंचायतीमध्ये कोणते रूप कळले तुम्हाला? एक आकृती रूप कळलं आणि एक पिंडी रूप कळलं. सूर्यदेवाचं कळलं, भगवान शंकराचं कळलं, आदिशक्तीचं कळलं, गणपती बाप्पाचं कळलं, भगवान विष्णूचं कळलं. म्हणून तुळशीमध्ये शालिग्राम असावा. भगवान शंकराचं शिवलिंग तुळशीमध्ये ठेवू नये. शिवलिंगाला स्नान घातलेलं पाणी तुळशीला घालू नये. परत शिवलिंगाला स्नान घातलेलं पाणी किंवा पाणी तुम्ही आचमन म्हणून पिऊ शकता. नवे नवे तेच पाणी तुम्ही तुमच्या नियमित पिण्याच्या पाण्यामध्ये टाकून
तुमच्या जीवनातील दुःख दारिद्र्य दूर करू शकता एवढी ताकद त्या शिवपूजेच्या शिवलिंगामध्ये आहे. मग तुम्ही 5 रूप बघितले, एक पिंड रूप बघितलं आणि एक आकृती रूप बघितलं. आता आपण शिवविवाहाचा प्रसंग सुरू करूया. अरे बापरे, 8:30 तर वाजले. ठीक आहे, चला ठीक आहे चाल द्या. नवरदेव नवरीचा आवरायला टाइमच लागतो, कारण नवरीचा मेकअप असतो 3-1 तासाचा. नवरदेवाच्या पुढे मित्र 3-1 तास नाचत आहेत. तुम्ही आम्ही वराडी, हे आहे ऑर्केस्ट्रावाले, आहे का नाही? निवांत होऊ द्या, काय अडचण नाही. आपली कथा खूप राहिली ना. आता मी घड्याळाकडे पाहिलं, 8:30 वाजले, म्हटलं अजून तर लग्न लावायचं आपल्याला. बरं, भगवान शंकराच्या 2 लग्नाची कथा सांगायची. ब्रह्मदेवाचे जे मानस पुत्र झाले, अगदी थोडक्यात आणि शॉर्ट बट स्वीट सांगतो कथा. ब्रह्मदेवाचे जे मानस पुत्र म्हणजे पुत्र झाले ब्रह्मदेवाचे, त्यातले बहुतांश पुत्र हे ब्रह्मचारी निघाले, संन्यासी निघाले, ऋषी निघाले, साधू निघाले. परंतु दक्षाचा जन्म ज्या वेळेला सांगितला त्यावेळेला ब्रह्मदेवानं सांगितलं की तू मैथुनी सृष्टी प्रारंभ कर. आणि म्हणून त्या राजा दक्षाचा विवाह जो झाला, तू स्वयंभू मनु महाराज आणि शतरूपा राणी यांची जी कन्या होती तिचं नाव होतं प्रसूती. त्या प्रसूती बरोबर विवाह झाला. म्हणजे त्या स्वयंभू मनु महाराज आणि शतरूपा राणीला 2 मुलं आणि 3 कन्या होत्या. एक होती आकुती, एक होती देहुती, एक होती प्रसूती. उत्तानपादाला 2 बायका होत्या, एक होती सुरुची, एक होती सुनीती, एक होती आवडती, एक होती नावडती. बरोबर ना? ही गोष्ट आठवती ना? सुनीतीच्या पोराचं नाव ध्रुव होतं, सुरुचीच्या पोराचं नाव उत्तम होतं. आठवली गोष्ट? बस, आता ही सांगायची गरज नाही. प्रियव्रत, प्रिय म्हणजे चांगला, व्रत माने संकल्प. हा एक दुसरा मुलगा मनु महाराजांचा. आता त्यातली देहुवती जी होती ती कर्दम ऋषींना दिली होती. आकुतीचा विवाह रुची प्रजापती बरोबर झालेला होता. आणि या 4ही मुलांच्या जीवनचरित्राची कथा श्रीमद भागवतात आलेली आहे. तुम्ही श्रीमद भागवत ऐकलेलं आहे. पण श्रीमद भागवतामध्ये प्रसूती जी राजा दक्षाला दिली तिच्या विवाहाची कथा आलेली नाही श्रीमद भागवतामध्ये. आता या राजा दक्षाला पुत्र झाले. सुरुवातीला 60 कन्या झाल्या. त्या कोणला दिले हे सगळं सांगत बसत नाही, कारण सगळं गणगोत तुमच्या डोक्यात बसणार नाही. ते बसवायला तुम्ही गेले तर डोक्याचं भरीत होईल. त्याच्यापेक्षा मी फक्त एवढंच सांगतो, 60 कन्या झाल्या. नंतर त्यांना 10,000 पुत्र झाले. कोणी म्हणेल 10,000 कुठं पुत्र होतात का? तर सतयुग, त्रेतायुग, कलयुग, द्वापारयुग आणि कलयुग त्याच्यात आयुर्मर्यादा होती. सतयुगामध्ये 10 लाख वर्षाचं आयुष्य होतं आणि संततीची मर्यादा होती 10,000. त्रेतायुगामध्ये 1 लाख आयुष्य होतं, संततीची मर्यादा होती 1,000. द्वापार युगामध्ये 1,000 वर्ष आयुष्य होतं, संततीची मर्यादा होती 100. म्हणून गांधारीला किती पोरं होते? 100 कौरव. आणि 101 गांधारीला. बरोबर, ठीक, काय हरकत नाही. 101 ते 101 डोक्यात धरून चला तुम्ही, बरं का? आता ऐका, पुढं चला, इकडे लक्ष द्या माझ्याकडे. आता कलियुगामध्ये काय मर्यादा आहे माहिती का? आयुष्याची 100 आणि संततीची संख्या काय आहे? 10. किती आहे? 10. याच्यातल्या किती जणांना 10 पोरं? बोट वर करा. तुम्ही गप्प बसून राहा फक्त. हा, बडबड नका करू. हा, नाही तर मग यांना बाहेर नेऊन बसवा. नाही ना? नाही, मला भेव वाटत म्हणून म्हणलो. काय होईल तुमच्यामुळे? मग आमचा विक्षेप नको का त्याला? शांत बसायचं फक्त. हा, हा,
आता ऐका, इकडे लक्ष द्या. कलियुगामध्ये मर्यादा किती मुलांची झाली? 10 मुलांची बरं का. पण आपण ती 10 मुलांची मर्यादा बंद केल्यामुळे लोकसंख्येचा जो काही हिंदू धर्माचा आकडा आहे तो लोकसंख्येच्या वाढत्या नियोजनाच्या नुसार घटलेला आहे आणि त्याचे दुष्परिणाम हिंदू समाजाला भोगावे लागणार आहे. त्याचं कारण आतापर्यंतचा इतिहास असा आहे की ज्या ज्या समाजाची संख्या कमी होत गेली त्यांची भाषाही लुप्त झाली, त्यांचा धर्मही लुप्त झाला आणि त्यांची संस्कृतीही लुप्त झाली. का? तर तो समाजच कमी झाला आणि हिंदू समाज कमी होतो आहे ही एक प्रचंड मोठी धोक्याची संख्या आहे. आणि म्हणून इथे 10,000 मुलं झाले आणि पूर्वी मुलांना ज्ञानार्जनाकरता जंगलात पाठवायचे. आता हे पोरं ज्ञान ग्रहण करण्याकरता गेले, त्यांनी ज्ञान घेतलं आणि परत घरी येत होते. घरी येता येता मध्ये रस्त्यात नारदजी भेटले. नारदजींनी सांगितलं, कहाँ जा रहे हो? बोले नारद जी अब हमारी शिक्षा पूरी हो गई, जा रहे हमारे राज्य में. अच्छा अच्छा अच्छा, थोडं प्रवचन सुनकर जाओ. असं म्हटल्यानंतर ते 10,000 मुलं बसले. नारदजींनी प्रवचन चालू केलं. झालं असं, ते प्रवचन ऐकल्यानंतर एकही पोरगा राज्यात गेलं नाही, सगळे साधना करायला निघून गेले. हे कळलं दक्ष राजाला. दक्ष महाराजाला राग आला. एवढे चिडले दक्ष महाराज, माझ्या 10,000 मुलांना जंगलात साधना करण्याकरता संन्याशी बनवलं या नारदाने. त्यावेळेला ब्रह्मदेवाने सांगितलं, चिंता करू नकोस, परत एकदा 10,000 मुलं जन्माला घाल. परत घातले. नारदजींनी तोच प्रकार केला. दक्षाला राग आलाय बरोबर दक्ष नारदजींकडे गेला आणि दक्षानं सांगितलं, नारदजी 2 वेळेला तुम्ही माझा वंश बुड करण्याचा प्रयत्न केला, मी श्राप देतो तुम्हाला की तुम्ही एका जागेवर बसून माझ्या मुलांना तत्वज्ञान सांगितलं ना, तुम्ही जर एका जागेवर थांबला तर तुमचं तत्वज्ञान संपल्याशिवाय राहणार नाही. हा माझा श्राप आहे. नारदजींना दक्षाने श्राप देऊन टाकला. म्हणून नारदजी एका जागेवर कधीच थांबत नाही. आता याची कल्पना तुम्हाला नव्हती, मी ती करून दिली. आता नारदजी एका जागेवर का थांबत नव्हते, तर एका जागेवर बसून पोरांना तत्वज्ञान सांगितल्यानं पोरं जंगलात गेले निघून, विरक्त झाले. आणि नारदजींसारख्या संतांनी सांगितल्यानंतर परिणाम होतोच ना. सांगणारा जर तेवढा अधिकारी असेल ना तर श्रोत्यांवर त्यांचा परिणाम होतो. आमचा अधिकार कमी पडतो म्हणून तेवढा प्रभाव समाजावर पडत नाही, तेवढा परिणाम समाजावर होत नाही. तसं नारदजींचं होतं. पण नारदजींनीच सांगितलं दक्ष महाराजांना, दक्ष महाराज तुमचे ते सगळे मुलं किन्नर होते. किन्नर होते. कोण? किन्नर होते. ते तुमचं राज्य वैभव पुढे चालू शकले नसते, म्हणून मी त्यांना ब्रह्मज्ञान देऊन तपस्ये करता पाठवून दिलं. म्हणजे किन्नरांची उत्पत्ती कशी झाली हे सुद्धा तुम्हाला आता कळलं. किन्नर, ज्याला तृतीय पंथी असं म्हणतात, ज्यांना समाजात अत्यंत तुच्छ अशी वागणूक देतात, लक्षात ठेवा त्यांची उत्पत्ती दक्ष महाराजांपासून झालेली आहे. आणि नारदजींनी एक सांगितलं की विधीचं विधान असं आहे की जी शक्ती भगवान शिवाने सृष्टी निर्मितीच्या वेळेला निर्माण केली ती शिवशक्ती तुझ्या पोटी जन्माला येणार आहे. फक्त एक काम कर, त्या शिवशक्तीचा तू गोंधळ घाल, गोंधळ. आता अजून एक सांगतो बरं का, प्रत्येकाचं मुला मुलीचं लग्न झालं का तुम्ही काय करता? गोंधळ करता. करता का नाही? जागरण गोंधळ करता का नाही? हात वर करा बरं. कोणी जागरण गोंधळ केले?
अन नटून तटून बानू गनार बसली घोड्यावरी नटून तटून बानू गनार बसली घोड्यावरी तिन पाहिली पंढरी नटून तटून बानू गनार बसली घोड्यावरी तिन पाहिली पंढरी नटून तटून बानू गनार बसली घोड्यावरी तिन पाहिली पंढरी नटून तटून बानू गनार बसली घोड्यावरी तिन पाहिली पंढरी नटून तटून बानू गनार बसली घोड्यावरी तिन पाहिली पंढरी नटून तटून बानू गनार बसली घोड्यावरी तिन पाहिली पंढरी नटून तटून बानू गनार बसली घोड्यावरी तिन पाहिली पंढरी नटून तटून बानू गनार बसली घोड्यावरी तिन पाहिली पंढरी कार देवा कावा केला माळसाला राग आला कार देवा कावा केला माणसाला राग आला कार देवा कावा केला माळसाला राग आला कार देवा कावा केला माणसाला राग आला माळसाला राग आला माणसाला राग आला माळसाला राग आला माणसाला राग आला हो सदानंदाचा आणि नटून थटून बानू गनार बसली घोड्यावरी नटून तटून बानू गनार बसली घोड्यावरी तिन पाहिली पंढरी नटून तटून बानू गनार बसली घोड्यावरी तिन पाहिली पंढरी नटून तटून बानू गनार बसली घोड्यावरी तिन पाहिली पंढरी नटून तटून बानू गनार बसली घोड्यावरी तिन पाहिली पंढरी आकड धुवून गारा सोन्याची जेजुरी देव केले जेजुरा निळा घोडा आगड धुवून गारा सोन्याची जेजुरी देव केले जेजुरा निळा घोडा आकड धुवून गारा सोन्याची जेजुरी देव केले जेजुरा निळा घोडा आगड धुवून गारा सोन्याची जेजुरी देव केले जेजुरा निळा घोडा पायी तोडा कबरी करवटा बिमिर मस्तकी तुरा अंगवर शाल सदा ही लाल अंगवर शाल सदा ही लाल आरती करी माळसा सुंदरी आरती करी माणसा सुंदरी खबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका गोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळभोर सदानंदाचा येळभोर जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव महाराष्ट्र हरी वर्धना मल्हारी तुझी प्रजटा जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव महाराष्ट्र हरी वर्धना मल्हारी तुझी प्रजटा हरी वर्धना मल्हारी तुझी प्रजटा जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव महाराष्ट्र हरी वर्धना मल्हारी तुझी प्रजटा जय देव जय देव जय देव जय देव शिव महाराष्ट्र हरी वर्धना मल्हारी तुझी प्रजटा मग करायची का पुढच्या वेळेला बानुबाईची कथा
अन रडते बानुबाई अशी घाई घाई ग मारली मेढर यान कशा पायी हे मारली मेढर यान कशा पायी हे मारली मेढर यान कशा पायी मारली मेढर यान कशा पायी रडती बानुबाई अशी घाई घाई रडती बानुबाई अशी घाई घाई ए म्हाताऱ्या अन मारली मेढर यान कशा पायी हे मारली मेढर यान कशा पायी हो मारली मेढर यान कशा पायी मारली मेढर यान कशा पायी आणि पहिला गोंधळ घातला पहिला कोणी घातला राजा दक्षाने घातला कुठं घातला हरिद्वार मध्ये घातला कुठे घातला कणखल मध्ये घातला बघा जे जे आमच्या बरोबर हरिद्वारला आलेले आहेत त्यांना कणखल मध्ये दर्शनाला पाठवलं होतं म्हणजे पृथ्वी तलावरचं पहिलं जागरण गोंधळ राजा दक्षानं त्या आदिशक्तीला प्रसन्न करण्याकरता केलं होतं म्हणून त्या आदिशक्तीला आपण सर्व माता भगिनींनी प्रसन्न करण्याकरता जागेवर उभं राहायचंय आणि तिच्या भजनामध्ये अगदी तल्लीन व्हायचंय सर्वांनी जागेवर उभं राहा लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा गोंधळाला उभा गोंधळी भवानीच्या लख पडला प्रकाश दिवट्या तीन मध्ये घ्यायचं काय लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा गोंधळाला उभा गोंधळी भवानीच्या लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा गोंधळाला उभा गोंधळी भवानीच्या लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा मीपणाचा दिमाग तुटला अंतरंगी आवाज उठला ऐरणीचा सवाल सुटला या कहाणीचा लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा जागेवर हाणायचंय लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा जय हो हिज तळबले आग उसळले ज्योत जळकले आई ग या तिठेचे काजळ काळी रात सरदी आई ग मत विनला वेद शिणला भाव विनला आई ग हर दुःख
सुखाची आस जीवाला रोज सळते आई गे बाळगवड्याची घातली ग आरवड्यात दाटली ग समाचा भरून बळवट जाग पाडीला पडला प्रकाश निवड्या मशालीचा गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा हे लग्न पडला प्रकाश निवड्या मशालीचा गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा आई राजा उधा तुळजापूर तुळजा भवानी आईचा माहुरी गडी रेणुका देवीचा आई अंबाबाईचा देवी सप्तशृंगीचा वास कलकलाधिपती गणपती राज भजनाची लागू दे ग सासुनाची बाजू दे ग पत्थरातून फुटल डाव या प्रभाताला प्रकाश दिवड्या मशालीचा गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा हे लग्न पडला प्रकाश दिवड्या मशालीचा गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा जगदंबा माता की जय. बसा सर्वांनी खाली बसा. इकडे लक्ष द्या. सती म्हणजेच आदिशक्ती ही 18 भुजा धारण करून प्रगट झाली. दक्षानं विचारलं तुझी अपेक्षा काय? सांगितलं की आपण माझ्या घरी कन्या रूपानं अवतीर्ण व्हावं. त्यावेळेला त्या आदिशक्तीनं सांगितलं ठीक आहे, मी तुझी इच्छा प्रसन्न होऊन पूर्ण करते. बडबड बंद करा हो, बडबड बडबड बंद करा. एक तर तुम्ही बोलायचं बंद करा, नाही तर मी करतो. दोन्हीपैकी एक करू आपण. इकडे लक्ष द्या. आणि उभं राहण्यापेक्षा खाली बसा ना. आजूबाजूला जे उभे आहेत ना त्यांनी बसा ना खाली. ते चांगलं दिसतं जरा बसलेलं. इकडे लक्ष द्या माझ्याकडे. सतीनं म्हणजे आदिशक्तीनं दक्षाला सांगितलं की बघा, तुम्ही म्हणताय माझ्या पोटी जन्माला यायचं, पण मी शिवाची शक्ती आहे. माझा विवाह भगवान शंकराशी झाला पाहिजे. दुसरी गोष्ट, माझ्या पतीचा जर कदाचित थोडा जरी अपमान तुमच्याकडून झाला तरी मी तुमच्यापासून निर्माण झालेला देह ठेवणार नाही. असं झाल्यानंतर पुढे ती उपवर झाली आणि सतीचा विवाह भगवान शिवजींच्या बरोबर झाला. आणि एक दिवस त्रेतायुगामध्ये सती आणि शिवजी अगस्ती ऋषींकडे कथा श्रवणा करता गेले. दोघं पती पत्नी सहित गेले. राम कथा श्रवणा करता गेले. गोस्वामी तुलसीदासजींनी एका ठिकाणी वर्णन केलेलं आहे.
एक बार त्रेता जग माही, शंभु गए कुंभजर सिपाही, संग सती जग जननी भवानी, पूजे अखिलेश्वर सब जानी। राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम। एक बार त्रेता जगमाही, शंभु गए कंबजर सिपाही, शंभु शिवजी संग सती जग जननी भवानी, पूजे अखिलेश्वर जग जानी। अगस्त ऋषींनी शिवजीला आणि सतींना येताना पाहिल्यानंतर नमस्कार केला. शिवजींनी मनात विचार केला, ज्यांच्याकडे कथा ऐकायला आलो ते अगस्ती ऋषी किती नम्र आहेत, आपल्यालाच नमस्कार करतात. पण सतीच्या मनामध्ये विकल्प आला, कारण ती दक्ष राजाची कन्या होती. ती म्हटली, हा बाबा आत्ताच आपल्या पाया पडायला लागला, मग काय डोंबलं कथा सांगणार आहे. आणि कथा श्रवण करत असताना कथाकाराविषयी जर मनात आदर भाव नसेल तर त्यानं सांगितलेलं पटत नाही. ज्याच्या विषयी आदर भाव आहे त्याचं सांगितलेलंच पटतं. सासून 10 वेळेला सांगून ऐकत नाही, आईचं एकदाच कसं ऐकते? एकदाच ऐकते. तसंच आहे आदर भाव. आणि सतीनं मात्र आदर भाव ठेवला नाही. आणि परत ज्या वेळेला जात होते त्यावेळेला जवळच आपल्या अनकई किल्ल्याच्या जवळचा भाग आहे. त्रेतायुगातली ही घटना आहे. ओ वाटू नका, मी सांगितलं वाटा, नंतर करा सगळं. मी सांगितलं जे काही करू नका तुम्ही. सगळ्यांनी शांत बसा, कार्यकर्त्या सकट. तर हे असं होतं पहा. मग सतीनं अनकाई किल्ल्याच्या जवळ जो डोंगर आहे तिथे प्रभू रामचंद्र रडत होते. आणि ही घटना त्रेतायुगातली होती. आणि ज्या वेळेला सीतेला रावणाने हरण केलं त्यावेळेला प्रभू रामचंद्र रडत होते. आणि कथा ऐकून शिव सती चाललेले असताना त्या दोघांनीही रडणाऱ्या प्रभू रामचंद्रांना पाहिलं. प्रभू रामचंद्र रडत होते. लक्ष्मणजी त्यांना समजवत होते, भैया रोना नहीं, भाभी मिल जाएगी, आप रोना नहीं भैया. त्यावेळेला प्रभू म्हणत होते की लखन मुझे पता है अब मेरी सीता मुझे नहीं मिल सकती. हे वेलियो, हे वन देवियो, हे वृक्ष बताओ मेरी सीता कहाँ है. रोने लग गए तो लखनलाल जी कहने लगे, मत रोइए भैया, आप रोने लग गए तो मैं अकेला क्या करूंगा इस जंगल में, आप मत रोइए. हा प्रसंग पाहिल्यानंतर शिवजींनी मनातल्या मनात प्रभूचं ध्यान केलं आणि जय जयकार करायचा होता. पण मनात विचार असा केला की शेजारी आपल्या बायको उभी आहे, दक्ष राजाची कन्या दक्ष. आपण जर प्रभू रामचंद्र भगवान की जय असं म्हटलो तर ती मनातल्या मनात विचार करेल की तो बाबा त्याची बायको हरवली म्हणून रडतोय आणि आपला बाबा एवढा बावळट आहे की त्याचा जय जयकार करतोय. मग सतीनच प्रश्न केला, प्रभू राम अगर ब्रह्म है तो ब्रह्म को वियोग कैसा और वियोगी ब्रह्म कैसे. ब्रह्माला वियोग कसा होईल. त्यांना कळत नाही का त्यांची बायको कोणी नेली. तुम्ही म्हणता ना ते ब्रह्म आहे, पण प्रभूची ती मानव लीला सुरू होती हे सतीला कळलं नाही. शिवजी ने कहा अगर तुम्हारे मन में कुछ संशय है तो तुम परीक्षा लेने के लिए जाओ. आणि सती परीक्षा घ्यायला गेली. आणि ती जाताना सीतेच्या रूपात गेली. आणि तिनं मनात काय विचार केला, जर हा एक सामान्य पुरुष असेल, तर सीता म्हणून माझ्याकडे येईल. आणि जर नसेल तर मला ओळखेल. आणि त्यावेळेला बरं का, त्यावेळेला ओ तुम्ही काही करू नका ना, ते गंध बिंद लावायचे कुकू
महिला मंडळ बसा 2 मिनिटं खाली. काय असतं माहिती का, तुम्हाला खरं सांगतो बरं, तुमच्या समोर एक चित्रपट जर मी उभा नाही केला ना कथेचा, तुम्हाला काहीच कळणार नाही. तुम्ही उद्या म्हणणार काय कथा आहे, काय महाराज आहे. हे असं नाही झालं पाहिजे. असं चित्रपट उभा करायचा असतो तुमच्या डोळ्यासमोर. हे सगळं चित्र उभं करायचं म्हणजे त्याला खूप एक सेकंद भर इकडं तुमचं इकडं तिकडं लक्ष जरी गेलं तरी चुका ध्यान गई जाण. ते इथं बसल्यावर कळतं फक्त, खाली बसून नाही. खाली बसल्या बसल्या बसायचं म्हणून बसायचं, जेवायचं म्हणून जेवायचं. सगळ्या बाया चालल्या म्हणून बसली येऊन डोकल्या खाते. इथं नाही बरं कोणी त्याचं. हा ऐका, सती ज्या वेळेला गेली सीतेचं रूप घेऊन, त्यावेळेला प्रभू रामचंद्रांनी पाहिल्या बरोबर प्रभू रामचंद्र म्हटले, क्यों मां हमारे पिता शिवजी कहा है. आणि हे ऐकल्याबरोबर सती चपापली आणि डोळे बंद केल्याबरोबर समोर तिनं पाहिलं राम, लक्ष्मण, सीता आणि हनुमान दिसले. माघ पळाली. शिवजींनी विचारलं, क्या तुमने परीक्षा ली? तो सती कहने लगी, मैंने परीक्षा नहीं ली. पण मनोमन शिवजींनी ओळखलं, आता ज्या सतीनं माझ्या मातेचं सीतेचं रूप घेतलं, त्या सतीशी मी पत्नीत्वाचा संबंध ठेवणार नाही. आणि हे दोघं ज्या वेळेला कैलास पर्वतावर आले, त्यावेळेला स्वतः शिवजींनी डाव्या बाजूचं सतीचं आसन उचललं आणि समोर ठेवलं. सतीनं मनोमन लक्षात घेतलं की आता आपला डाव्या बाजूला बसण्याचा अधिकार संपला. एक दिवस असं शिवजी आणि सती माता कैलास पर्वतावर बसले होते, त्यावेळेला आकाश मार्गे देवतांची विमानं चालली. सतीने विचारलं, प्रभुजी ये सब देवता लोग कहाँ जा रहे हैं, क्या बात है? तो शिवजी कहने लगे, सती अरे तुम्हारे पिताजी दक्ष महाराज के यहाँ यज्ञ है और ये सब देवता यज्ञ के लिए जा रहे हैं. अच्छा, तो हमें क्यों निमंत्रण नहीं? शिवजी कहने लगे, मुझे क्या पता, तुम्हारे पिताजी को ही पता होगा. पण दक्षाला कोणत्या रागाचा बदला घ्यायचा होता की राजा दक्षाला प्रजापती पद मिळालं होतं. पद आणि मद या 2 गोष्टी एकदम जवळ आहे. तुम्ही पला फक्त अर्धा अक्षर जोडा, शब्द मद तयार होतं. आणि एकदा इंद्राच्या दरबारात भरलेला असताना राजा दक्ष ज्या वेळेला आला, तो प्रजापती असल्यामुळं सगळे उठले, पण शिवजी आपले ध्यानस्थ असायचे. भगवान शिवजी काय उठले नाही. त्याचा राग राजा दक्षाला होता. तो म्हणे, त्याचा अपमानाचा बदला मी घेतल्याशिवाय राहणार नाही. आणि जो माणूस मानाला हपापलेला असतो ना, तो उभे किती राहिले यांच्याकडे नाही पाहत, बसलेले किती यांच्याकडे पाहतो. आणि त्यानं ठरवलं अपमान करायचा, बोलवायचंच नाही. सती म्हटली, अहो ते विसरले असतील माझे पप्पा, त्यांच्या मागे खूप धावपळ असते ना, आपण जाऊ ना. सतीला शिवजींनी सांगितलं, नाही मी बिगर निमंत्रणाचं जाऊ शकत नाही. हा काही ठिकाणी जावं बिगर निमंत्रणाचं. आता कथा आहे, कथेला कशाला निमंत्रणाची वाट पाहायची? हे काय कोणाचे व्यक्तिगत पोरीचं लग्न आहे का? आपल्या कानावर पडलं ना कथा आहे, बाकीचं काही असो, एका कोपऱ्याला बसून भगवंताची कथा ऐकायची. म्हणून सत्संगात, कथेत, भजनात निमंत्रणाशिवाय निमंत्रणाची वाट बघू नये. लग्न असो, सुपारीचा कार्यक्रम असो, किंवा कोणाच्या वाटण्या भांडणं असेल, तर बिगर निमंत्रणाचं जाऊ नये. नाही तर तुम्ही गेले त्यांच्या वाटण्या चालून तुम्ही म्हणले हे तुला घेन ते तुला गेले, ते म्हणून वाट तुला कोणी बोलावलं इथं शहाणपणा करायला? तू चालला आमच्या पाटील क्या करायला? तू हच मिटान तुला, तू कुठे इकडं चालला रे? काही ठिकाणी निमंत्रण असलं ना तरी जायचं नाही. अगदी चांगलं निमंत्रण असू नये. आमच्या येथे श्रीहरी कृपे करून सामूहिकरित्या जुगार खेळण्याचा कार्यक्रम होणार आहे, तरी कृपया आपण सर्वांनी सस्नेह सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहावे. किंवा आमच्याकडे सामूहिकरित्या मांसाहाराचा कार्यक्रम आहे. हे जे असे वाईट कामं जिथं जिथं घडतात तिथं निमंत्रण असू द्या तरी जायचं नाही तुम्हाला. काही ठिकाणी निमंत्रण असल्यावर जायचं. आणि पार्वती एक लक्षात ठेव, हा
बिगर निमंत्रणाचं जाता येतं, म्हणजे बापाच्या घरी मुलाला बिगर निमंत्रणाचं जाता येतं, गुरुच्या घरी शिष्याला बिगर निमंत्रणाचं जाता येतं, आणि भगवत कार्यात भक्ताला बिगर निमंत्रणाचं जाता येतं. आणि सतीनं तेवढा धागा पपटला. सती म्हटली ते माझे पप्पा आहेत ना. म्हणले हो, मी त्यांची डॉटर आहे ना. डॉटर मीन्स मुलगी आहे ना, मग मी जाणार. शिवजी म्हटले ठीक आहे, 2 शिवगण दिले, गेले. पण तिकडे दक्षानं सांगितलं होतं, हे लक्षात ठेवा, माझा जावई भगवान शंकर माणी पुरुष आहे, तो कदापि या यज्ञात येणार नाही. पण माझी कन्या सती यज्ञात आल्याशिवाय राहणार नाही. ती यज्ञात आल्यानंतर तिच्या बरोबर जो बोलेल, तिच्याशी जो संवाद करील, त्याचं शिर धडापासून वेगळं केलं जाईल. आणि सती आली. सतीला इतर 6 बहिणी होत्या. पिता भवन जब गई भवानी, दक्षत्रास काहून सन्मानी, दक्षत्रास काहून सन्मानी, पिता भवन जब गई भवानी, पिता भवन जब गई भवानी. सादर मिली भले ही एक माता, भगिनी मिली बहुत मुस्काता, भगिनी मिली बहुत मुस्काता. आईनं मात्र दक्षाची ताकीद ऐकली नाही बरं का. लेक आली ना, गंध लावला, आपला हळदी कुंकू लावलं, पंचारती ओवाळली, मग सतीला आतमध्ये घेतलं. हे आईचं प्रेम असतं बरं का. माहेर शब्दातच अर्थ आहे, मायचं घर म्हणजे माहेर. मायचं घर म्हणजे माहेर. मायचं घर म्हणजे काय? माहेर. त्या माय घरा शब्दाचा अपभ्रंश माहेर झाला. म्हणून तुम्हाला एक स्पष्ट सांगतो बरं का मी, ज्या ज्या माझ्या माता भगिनी, ज्यांचे ज्यांचे मायबाप गेलेले आहेत माहेरचे, त्यांनी कृपा करून मनातून एक गोष्ट कायमची काढायची की मला माहेरकडून काही प्रेम मिळेल किंवा न मिळेल, म्हणजे दुःख होणार नाही. कारण एकच सांगतो तुम्हाला, ज्या दिवशी माय गेली त्या दिवशीच तुमचं माहेर संपलेलं असतं, हे पहिलं लक्षात ठेवा. म्हणून आता मला माहेरी ते प्रेम मिळेल जी माझी माय होती त्यावेळेला मिळत होतं, ती अपेक्षा तुम्ही मनातून काढून टाकायची. मी एक प्रश्न करतो, मला सांगा, तुमची आई असताना तुम्ही माहेरी गेल्यानंतर ज्या अधिकारानं दुधावरची साय साय काढून घेत होत्या, आता आई गेल्यानंतर तुमच्या भाऊजाईच्या काळात माहेरी गेल्यावर दुधावरची साय साय काढून खाणार का किंवा घेणार का? अजिबात नाही. आणि किती म्हातारी माय होऊ द्या आणि तिला कळू द्या माझी लेक आली म्हणून, अहो डोळ्यानं दिसत नसतं, कानानं ऐकू येत नसतं, थरथर केस पांढरे झालेले असतात, गालावर चेहऱ्यावर सुरकुत्या पडलेल्या असतात, थरथरल्या पावलानं दरवाजा जवळ येते आणि दरवाजातून उडून सांगते, ताई ए बाई. आता ताई आहे 60 वर्षाची, आई 80 वर्षाची. ताई ये बाई तिथंच थांब ग. आणि मग तिला माहिती असतं सुना कोण कोणाच्या नाहीये. माझी लेक आली, माझी ताई आली, तिच्या ताईलाही नातोंड आलेले असतात. तरी स्वयंपाक घरात जाणार, भाकरीचा तुकडा घेणार, ताई वळून ओवाळून टाकणार आणि ताईला घरामध्ये घेणार. ताई आई 80 वर्षाची, ताई 60 वर्षाची, तरी प्रेमात अंतर पडलं नाही, हिला माय म्हणतात.
म्हणून एक विदर्भातल्या कवीची फार सुंदर कविता माझ्या कानावर गेली होती. हंबरुनी वासराले चाटती जव्हा गाय, हंबरुनी वासराले चाटती जव्हा गाय, तव्हा तिच्या मंदी मले दिसते माझी माय, दिसते माझी माय. हंबरुनी वासराले चाटती जव्हा गाय, हंबरुनी वासराले चाटती जव्हा गाय, तव्हा तिच्या मंदी दिसती माझी माय, दिसती माझी माय. आया बाया सांगत होत्या होतो जवा तन्हा, सांगत होत्या होतो जवाना, हे दुष्काळात मायेच्या माझ्या आटला होता पान्हा, दुष्काळात मायेच्या माझ्या आटला होता पान्हा. अन पिठामध्ये पाणी टाकून मले पाजत जाय, तव्हा पिठामध्ये मले दिसती माझी माय, दिसती माझी माय. हंबरुन वासराले चाटती जव्हा गाय, हंबरुन वासराले चाटती जव्हा गाय, तव्हा मले तिच्या मधी दिसती माझी माय, दिसती माझी माय. अरे काट्या कुट्या याचा याला माय राणी जाई, काट्या कुट्या याचा याला माय राणी जाई, पायात नसे वाहन तिच्या पाय आणवानी, पायात नसे वाहन तिच्या पाय आणवानी. अन काट्यालाही मानित नसे तिचे पाय, काट्यालाही मानित नसे तिचे पाय, तव्हा काट्या मंदी मले दिसती माझी माय, माझी माय. हंबरुन वासराले चाटती जव्हा गाय, हंबरुन वासराले चाटती जव्हा गाय, तव्हा मले तिच्या मधी दिसती माझी माय, दिसती माझी माय. अरे दारू पिऊन बाप माझा रोज मायला मारी, दारू पिऊन बाप माझा रोज मायला मारी, तरी नाही आलं कधी तिच्या डोळ्यामध्ये पाणी, नाही आलं तिच्या डोळ्यामध्ये पाणी. आण कसायाच्या दावणीला बांधली जशी गाय, कसायाच्या दावणीला बांधली जशी गाय, तव्हा तिच्या मंदी मले दिसते माझी माय, दिसते माझी माय. हंबरुन वासराले चाटती जव्हा गाय, हंबरुन वासराले चाटती जव्हा गाय, तव्हा मले तिच्या मधी दिसती माझी माय, दिसती माझी माय, दिसते माझी माय, दिसती माझी माय. सतीच्या आईनं मात्र तिचा सत्कार केला. भगिनी मिली बहुत मुस्काता, बहिणी अशा भेटल्या. एक जणीन म्हटली, का ग तुझ्या नवऱ्याने काही फ्लॅट बीट घेतला का नाही, का अजून तिथंच राहतो जिथं लोक विनाकारण गर्दी करत नाही, म्हणजे कुठं, स्मशानभूमीत. दुसरी म्हणी, का ग ते डोक्यावरचं पाणी पडायचं बंद झालं का नाही अजून, का चालूच आहे. तिसरी म्हटली, काही पॉन्ड्स वगैरे पावडर लावतो का नाही, का तेच मेलेल्या माणसांचं चिताभस्म लावतो. चौथी म्हटली, ते लॉकेट बिकेट केलं का नाही, का ते मेलेल्या माणसांच्या मुटक्याचे गळ्यात घालतो. भगिनी मिली बहुत मुस्काता, सादर मिली भले एक माता. आणि मग सती पुढे आली. यज्ञ बघितला, शंकराला स्थान नाही. हे ब्रह्मवृंदांनो,
ज्या यज्ञामध्ये भगवान शिवजींना स्थान नाही तो यज्ञ कदापि पूर्ण होऊ शकत नाही. पण अधिक दक्षिणा देऊन माझ्या बापानं तुम्हाला लोभात पाडलेला असेल, पण लक्षात ठेवा हा यज्ञ कदापि पूर्ण होणार नाही. आणि सती मातेनं आपला देह त्या यज्ञामध्ये विसर्जित केला. त्या 2 शिवगणांनी पूर्ण त्या यज्ञाचा विध्वंस केला. पुढे भगवान शिवजींना ही बातमी कळाल्यानंतर, शिवजी अति क्रोधित झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या केसांमधून, जसा नेत्रांमधून कालभैरव प्रगट केला तसा त्यांच्या जटेतून वीरभद्र तयार केला. वीरभद्राला सांगितलं तुझा अवतारच राजा दक्षाचं मुंडकं उडवण्यासाठी आहे. आणि तो वीरभद्र गेला आणि त्यानं राजा दक्षाचं मुंडकं धडापासून वेगळं केलं. नंतर वीरभद्र म्हटलात, महाराज महादेव मला काम काय? सांगितलं आता मृत्यूलोकामध्ये गावामध्ये राहून ग्रामदैवत म्हणून तुम्ही गावाचं रक्षण करावं. पुढे सर्व देवता भगवान शिवजींकडे गेले, विनंती केली. शेवटी यज्ञ चालू होता, सत्कार्य होतं. बोकडाचं मुंडकं लावलं जावयानं आणि यज्ञ पूर्ण करून घेतला दक्षाकडून. त्या भगवान परमात्म्याचा यज्ञ पूर्ण झाला. मी तो प्रसंग सांगितला. सतीला अर्ध अवस्थेत जळाल्यानंतर अवकाशात घेऊन जात असताना अंग प्रत्यंग जिथं गळले तिथं शक्तिपीठ झाले. पुढे शिवजी सती गेल्यामुळे अति दुःखित झाल्यानं ध्यानस्थ बसले. ध्यानस्थ शिवजींची समाधी मोडण्याचं कारण मी सांगितलं. तारकासूर नावाचा राक्षस अति मातल्यामुळे त्याचा मृत्यू कार्तिक स्वामींच्या हस्ते भगवान शंकरजींच्या मुलाकडून होता. म्हणून सर्व देवतांनी कामदेवांच्या करवी शिवजींची तपस्या भंग केली. आणि सतीची अंतिम समयाची इच्छा होती की मी पुन्हा एकदा शिवजींची पत्नी म्हणून जन्माला यावी. म्हणून तीच सती हिमालयाच्या पोटी पार्वती म्हणून जन्माला आली. जशी जनकाची जानकी, शबर राजाची शबरी, तशी हिमालय पर्वताची पार्वती. तिचं एक नाव उमा पण आहे. आणि बरेच दिवस पानं खाऊन तपस्या केली होती आणि काही दिवस पानं बंद केली होते, म्हणून तिचं नाव अपर्णा सुद्धा आहे. अपर्णा, उमा, गौरी हे तिची नावं आहेत. आणि ती तिथे जन्माला आली. आणि एक दिवस नारदजी भविष्य सांगण्याकरता आले. सांगितलं, महाराज तुमची कन्या अत्यंत सुलक्षणीय आहे. तिचं आचरण बघून कलियुगातल्या कितीतरी स्त्रिया तिच्याप्रमाणे आचरण करतील, एवढी तुमची बहुगुणी कन्या आहे. म्हणले, महाराज तिचं लग्नाचं कसं होईल? कारण पूर्वी मुलीच्या आईबापांना चिंता असायची, कसं होईल माझ्या बाईचं? सासू कसा भेटल, सासरा कसा भेटल, दीर भाई कसे भेटतील, जाव बावा कशा भेटतील, बाईचा निभाव लागेल का नाही लागल, असं टेन्शन मुलीच्या आई वडिलांना होतं. आता सध्याला पोरांच्या आईबापाला टेन्शन आहे. येणारं वादळ कसं असेल, ते कसं सांभाळायचं? ते वादळ नेमकं जीन्स टी शर्ट घालून किचनमध्ये अँड्रॉइड सिस्टीमच्या मोबाईलवर चॅटिंग करणारं वादळ असेल का नेमकं कसं वादळ असेल? हे वादळ सांभाळायचं कसं, या चिंतेत आता मुलांचे आईबाप आहे. मुलींच्या आईबापाची चिंताच संपली, राहिलीच नाही, अजिबात नाही. आणि पार्वती मातेबद्दल विचारलं, पुढे हिचं कसं होईल, कसा नवरा भेटेल, काय भेटेल? नारदजींनी सांगितलं, बघा वाईट नका वाटून घेऊ, पण हिला जो मुलगा भेटणार आहे ना, मुळात त्याच्या बापाचाही पत्ता नाही. म्हणल्या, हो पण बापाचा तर नाहीच आहे. मग आईचा तर असेल ना? म्हणले, आईचा पण नाही. नाही म्हणजे आजोबा नाही, पंजोबा नाही, कोणीच नाही. आईचा पत्ता नाही, बापाचा पत्ता नाही. बरं, मग काही कुठला निवास कुठं? म्हटले, त्यांचा तसा गावात प्रत्येकाच्या व्यवस्था केलेली असते त्यांची गावाच्या कडेला. म्हणले, कुठं? स्मशानेश्वर क्रीडा. स्मशान? हो म्हटले, स्मशान. हे ऐकल्यानंतर अजून दोघं पती पत्नी सुनैना माता आणि हिमालय चिंतित होऊ लागले. आपल्या मुलीचं हे असं? हो.
पण म्हटले चिंता करू नका, ते विधिवत आहे त्या पद्धतीनं होणार आहे. पण एक काम करा, हिला पहिली तपस्या करू द्या. पार्वती माता तपस्या करण्याकरता गेल्या. कशासाठी? तर शिव प्राप्त व्हावी म्हणून. आणि ही सगळी झालेली चर्चा नारदजींबरोबर पार्वती मातेची, आई वडिलांची, ती पार्वतीची मोठी बहीण, तिचं नाव होतं गंगा, ती सुद्धा ऐकत होती. पार्वती मातेची नारदजींनी सांगितलेला तपस्या करावी लागेल. सीता मातेनं सुद्धा, आपलं पार्वती मातेनं सुद्धा भगवान शिवजी प्राप्त व्हावे म्हणून तपस्या केली. इकडे शिवजींची समाधी भंग केल्यानंतर सप्तर्षींना पार्वती मातेची परीक्षा घेण्याकरता पाठवल्यानंतर पार्वती माता सप्तर्षींच्या परीक्षेमध्ये पास झाल्या. कारण तिची तपस्या चालू होती पार्वती मातेची. ते सप्तर्षी आले, ते म्हटले बेटी क्या कर रही हो? पार्वती माता कहने लगी मैं तपस्या कर रही हूं. अच्छा, किसके लिए तपस्या कर रही हो आप? तो पार्वती माँ कहने लगी मैं भगवान शिव शंकर मुझे पति मिले, इसके लिए मैं तपस्या कर रही हूं. तो सप्तर्षि कहने लगे अरे शिवजी से विवाह करने के लिए आप तपस्या कर रही है? शिवजी से विवाह करने के लिए तपस्या क्या है ऐसा शिवजी में? नमस्कार. या आमच्या आदरणीय वंदनाताई मुरकुटे, सद्गुरु गंगागिरी महाराज चरित्र लेखक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांना खूप खूप धन्यवाद आहे. उभयतांना उपस्थित आहेत आमचे माऊली, तेही या ठिकाणी आलेले आहेत. त्यांना सुद्धा खूप खूप मनापासून धन्यवाद आहे. तो तुम शिवजी के लिए तपस्या कर रहे, अरे वो उनके लिए रहने का घर नहीं, उनके लिए कोई व्यवस्था नहीं, और आप उनसे विवाह, इसके बजाय आप ऐसा करो ना, इस तपस्या का उपयोग आप भगवान विष्णु की प्राप्ति के लिए करो. तो सीता माँ कहने लगी एक बात कान खोलकर सुन लो ऋषियों. सप्त ऋषींना म्हटले कि अगर आप ऋषि साधु संत नहीं होते तो मैं आपको श्राप देती, लेकिन शिवजी के सिवाय अगर आप मुझे दूसरे किसी से विवाह करने के लिए बोलेगे तो मैं कभी ही सहन नहीं करूंगी. इस जन्म में अगर मुझे शिवजी प्राप्त नहीं हुए तो अगले जन्म में मैं फिर तपस्या करूंगी और शिवजी को प्राप्त करूंगी. फिर भी नहीं तो फिर जन्म लूंगी, तपस्या करूंगी, फिर जन्म लूंगी, फिर तपस्या करूंगी, मरूंगी, जन्म लूंगी, तपस्या करूंगी, मरूंगी, जन्म लूंगी, तपस्या करूंगी, लेकिन विवाह केवल भगवान शिवजी से ही करूंगी. परीक्षेत उत्तीर्ण झाल्या सीता माता. आणि ज्या वेळेला हिमालयामध्ये आल्या त्यावेळेला त्या पार्वती मातेच्या विवाहाचा मुहूर्त निघाला आणि इकडे विवाहाची तयारी सुरू झाली. सर्व 33 कोटी देवता आपापल्या परीनं सजून धजून कैलास पर्वतावर आले, पण अजून नवरदेवाचा मेकअप काहीच झालेला नव्हता. भगवान शिवजी तसेच आपले दिगंबर ध्यानस्थ अवस्थेत बसलेले आहेत. सर्व देवता नटून थटून आले. ते म्हटले वरात निघायची वेळ आली आणि बाबा तर ध्यानात बसलेले आहेत. ते आजूबाजूचे जे नंदी शृंगी होते त्यांना सांगितलं अरे जा बाबा. मग एका जणाने महादेवजींना उठवले, म्हटले भगवान आज आपका विवाह है माँ पार्वती से, हमको जाना है. शिवजी कहने लगा अच्छा तो क्या करूं? बोले आज स्नान करना पड़ेगा शिवजी, क्योंकि कभी स्नान करते हैं तो कभी नहीं करते. लग गए ध्यान में तो लग गए ध्यान में. महीना महीना, 2 महीना, 6 महीना, साल सिर्फ ध्यान. बोले बाबा अच्छा ठीक आहे. सुंदर शिवगणांनी स्नान घातलं. आता शृंगार करायचा. एक जण म्हटला जटा विखुरलेल्या आहेत बांधल्या पाहिजे.
अशा मस्तपैकी सुंदर पिळवल्या आणि वरती बांधायच्यात. मग तिथे काय त्यांच्याकडे रबर क्लिप काहीच नव्हतं जसं आत्ता आहे. एक जण गेला असा छोटा साप घेऊन आला, त्याने बांधून दिला त्यावर. दुसरा म्हटला का मेकअप करायला पावडर लागणार आहे, चिताभस्म आणलो. चिताभस्म मी सांगितलं ना तुम्हाला की ज्यांनी चिताभस्म धारण केलेलं आहे, म्हटले आजच्या दिवस तरी कमरेला काहीतरी बांधा. गज चर्म गुंडाळलं, त्यालाही बेल्ट म्हणून एक सर्प बांधला, कानात 2 छोटे छोटे साप आणून बांधले, भस्म लावला पूर्ण, हातात डमरू, त्रिशूळ, जटाधारी शिव. अरे बारात निकलने वाली है, लेकिन बारात में दूल्हा बैठकर कौन सी गाड़ी में जाएगा? अरे गाड़ी की क्या जरूरत है, हमारे भोले बाबा का तो वाहन नंदी है, बिठा दो वो. और भगवान भोले बाबा को सबने नंदी पर बिठाया और साथ में सब शिवगण. आणि हे सगळा अवतार पाहिला त्या देवतांनी. आता हे सगळे अगदी चेहऱ्याला याला मेकअप करून आलेले देवता होते. कोणी फेशियल केलं होतं, कोणी ब्लीच केलं होतं, काय का ना, कोणी डिटॅन लावलं होतं, कोणी काय कोणी काय कोणी काय. हे सगळे म्हणले अशा नवरदेवाबरोबर जर आपण चाललो तर रस्त्यानं आपली इज्जत गेल्याशिवाय राहणार. मग ज्या रस्त्यानं जायचं होतं हे सगळ्यात रस्त्यानं पुढे गेले. पण भगवान शिवजींची वरात ज्या वेळेला निघाली, भगवान शिवजी नंदीवर बसलेले होते आणि शृंगीला विचारलं, शृंगी अरे देवता लोग कहाँ चले गए? शिवजी कहने लगे, अरे शिवजी ये देवता लोग ये सब स्वार्थी है कि जब आपका पुत्र जन्म लेगा कार्तिकेय तो वो तारकासुर को मारेगा, इसके कारण ये आपके विवाह में शामिल हुए हैं, लेकिन प्रभु इनको आपसे स्नेह नहीं, आपसे लज्जा उत्पन्न होती है. शिवजी कहने लगे ऐसा है तो हमारे सब लोगों को निमंत्रण दो. तो तब श्रृंगी ने डमरू बजाया. सुनो 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 सुनो, पूरे त्रिलोकी के भूत, पूरे त्रिलोकी के पिशाच, पूरे त्रिलोकी के पिशाच, भूत, वेताल, शंकिनी, डाकिनी, आप सबको शासकीय छुट्टी दी जाती है. हमारे भगवान देवादिदेव महादेव भोले बाबा की शादी होने वाली है, तो सभी भूत पिशाच वेचाल शंकिनी डाकिनी हमारे शिव जी के बारात में शामिल हो जाओ. आणि मग काय म्हणतात, जगातून निघाले, जगातून. कोणाला 10 तोंड, धडच नाही, कोणाला धड तर डोकंच नाही, कोणाला 2 हात तर पायच नाही, कोणाला पाय तर हातच नाही, कोणाला अर्ध डोकंच नाही. असे चित्र विचित्र ज्या वेळेला भूत पुशाच वेचाळ शंकिनी डाकिनी संपूर्ण ब्रह्मांडातून येऊन शिवजींच्या पुढे नाचत होते. ज्या गावातून वरात चालली का त्या गावातले लोक आणि लहान लहान खेळणारे मुलं तर लगेच पळतच जायचे. पिताजी माताजी, पिताजी माताजी, पिताजी माताजी, दरवाजा अंदर से बंद कर लो, कोई तो भी यमराज या कोई तो भी राक्षस हमारे गांव में से जा रहा है. दरवाजे लोक आतमध्ये लावून घ्यायचे. आणि तो प्रसंग शिवविवाहाचा आपण या ठिकाणी पार पाडणार आहोत. त्या शिवविवाहाच्या प्रसंगाला भेट देण्याकरता आमचे माऊली मुरकुटे आणि सौ वंदनाताई मुरकुटे दोघंही पती पत्नी या ठिकाणी उपस्थित आहेत. तुमचं आजच्या या शुभमंगल प्रसंगी महादेवाच्या हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मध्ये थोडासा मध्ये गॅप सोडून एंट्री ठेवा, एंट्री पट्टा. हा का बरोबर, नका नका करू.
हो दूल्हा बन करके शिव जी चले जिस घड़ी, ओ दूल्हा बन करके शिव जी चले जिस घड़ी, दूल्हा बन करके शिव जी चले जिस घड़ी, ओ दूल्हा बन करके शिव जी चले जिस घड़ी, ओ दूल्हा बन करके शिव जी चले जिस घड़ी। ओ उनका भेष बनाना गजब ढा गया, उनका भेष बनाना गजब ढा गया, उनका भेष बजाना डबग ढा गया, उनका भेष बनाना गजब ढा गया। अरे दूल्हा बन करके शिव जी चले जिस घड़ी, दूल्हा बन करके शिव जी चले जिस घड़ी। जरा तुम नाचो गाओ, जरा तुम नाचो गाओ, जरा तुम नाचो गाओ, जरा तुम नाचो गाओ, जरा तुम शोर मचाओ, जरा तुम शोर मचाओ, जरा तुम शोर मचाओ, जरा तुम शोर मचाओ। कोई है मोटा छोटा, कोई है मोटा छोटा, कोई है मोटा छोटा, कोई है मोटा छोटा, कोई बिन पिंडे लोटा, कोई बिन पिंडे लोटा, कोई बिन पिंडे लोटा, कोई बिन पिंडे लोटा। ऐसे बन के बराती जब आगे चले, ओ ऐसे बन के बराती जब आगे चले, ऐसे बन के बराती जब आगे चले, ऐसे बन के बराती जब आगे चले। उनका शोर मचाना गजब ढा गया, उनका शोर मचाना गजब ढा गया। दूल्हा बन करके शिव जी चले जिस घड़ी, दूल्हा बन करके शिव जी चले जिस घड़ी। नाचो गाओ, जरा तुम नाचो गाओ, जरा तुम नाचो गाओ, जरा तुम नाचो गाओ, जरा तुम शोर मचाओ, जरा तुम शोर मचाओ, जरा तुम शोर मचाओ, जरा तुम शोर मचाओ। बराती शिव के आए, बराती शिव के आए, बराती शिव के आए, बराती शिव के आए। एक सब ही हर्षाए, एक सब ही हर्षाए, एक सब ही हर्षाए, एक सब ही हर्षाए। ऐसे बन के बराती जब आगे चले, ऐसे बन के बराती जब आगे चले। उनका भेष बनाना गजब ढा गया, उनका भेष बनाना गजब ढा गया। दूल्हा बन करके शिव जी चले जिस घड़ी, दूल्हा बन करके शिव जी चले जिस घड़ी, दूल्हा बन करके शिव जी चले जिस घड़ी। मी या ठिकाणी आदरणीय वंदनाताईंना विनंती करतो, आपण कृपया व्यासपीठावर यावं. आणि बर का वंदनाताई, हा जो विवाह आहे ना, हा दुपारी लागलेला आहे बर का, म्हणजे रिअल झालेला विवाह आहे. आणि आज संध्याकाळी त्यांचं भाग्य बघा, शिव पार्वती विवाहाच्या दिवशीच त्यांना
या कथेमध्ये सुद्धा पुनर्विवाह लावण्याची संधी मिळालेली आहे. तर तुम्ही त्या वधूवरांना शुभेच्छा द्याव्या अशी मी या ठिकाणी आपल्याला विनंती करतो. आणि त्यांना पत्रिका द्या, ताईंना पत्रिका द्या, म्हणजे त्या मुला मुलींचे नावं पूर्ण कळतील. म्हणून मी या आयोजकांना खूप खूप धन्यवाद देतो, ज्यांनी एक सुंदर अशा प्रकारे उपक्रम या सप्ताहामध्ये राबवला. तो असा की भगवान शंकर आणि पार्वती मातेच्या रूपात साक्षात वधूवरच या ठिकाणी आपल्या कार्यक्रमामध्ये उपस्थित केले. मला वाटतं हा आपल्या 3 वर्षाच्या कथाच्या सप्ताहातील इतिहास आहे. याच्याकरता सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. माईक द्या ताईंना. माऊलींच्या वतीने पण शुभेच्छा ताईच देणार आहेत. नमस्कार. आज आपण इथे शिवपुराण ह्या कथा अंतर्गत आदरणीय म्हस्के महाराज अत्यंत डोळ्याच्या समोर येईल अशी कथा आपल्या सर्वांना सांगतायत आणि आपण अगदी तल्लीन होऊन ते ऐकतोय. काही वेळापासून मलाही ते भाग्य मिळालं आणि नेहमीच मी महाराजांचे श्रोतू राहण्यास उत्सुक असते. आणि आज ह्या शिवपुराणाच्या शिवविवाह प्रसंगी आपण इथे सर्वजण आलो आहोत. चिरंजीव राहुल विक्रम दामोदर वाघमारे यांचे चिरंजीव आणि चिरंजीव सौभाग्यवती कांक्षिणी जानकी राजू धोंडीराम सातपुते यांची कन्या यांचा दुपारी शुभविवाह झालेला आहे. आणि आता महापुराणामध्ये आता पुन्हा हे दाम्पत्य पुनर्विवाहित होत आहे. तसं पुनर्विवाह ही काही चांगली गोष्ट नाही आहे, परंतु आपण तो पुनर्विवाह अत्यंत धूमधडाक्यात करतोय कारण ते वेगळ्या रूपामध्ये आलेले आहे. ती हिमालयाची कन्या आहे आणि ते साक्षात परमेश्वर आहे आणि त्यांचा विवाह आणि त्या विवाहाचे पौरात्य करतायत साक्षात म्हस्के महाराज. त्यामुळे हा दुर्मिळ योग आपल्यासाठीच नाही तर शिवपार्वतीसाठी सुद्धा आहे असं इथे म्हणायला हरकत नाही. आणि आजच्या या कार्यक्रमासाठी फक्त मामा कुठे आहे तेवढं मला विचारायचं होतं महाराजांना. शिवजीच मातोपिता हिना असल्यामुळे ते मामाच नव्हते त्यांना. म्हणजे आई ना वडील ना कोणी, मातोपितो हिना. काय झालं, रामायण काळ होता, महाभारत काळाच्या आधी रामायण काळ झाला आणि रामायण काळाच्या आधी मातृसत्ताक पद्धती होती. ही खरी घटना आहे. आणि मातृसत्ताक पद्धतीमध्ये जी मुलगी असायची तर तिची जबाबदारी ही त्या मामाची असायची आणि तिला सांभाळण्याची जबाबदारी देखील मामाची असायची. आणि त्या काळामध्ये स्त्री अभ्रक हे पळवून घेऊन जायचे. मग तो मामा त्या स्त्री अभ्रकाला सांभाळण्याची जबाबदारी घ्यायचा आणि म्हणून ती मुलीची जबाबदारी माझी आहे ही मातृसत्ताकाची पद्धत होती. म्हणून मुलीच्या पाठीमागे मामा उभा असायचा आणि त्याच्या हातामध्ये तलवार असायची. अजूनही संगमनेर भागाकडे जर आपण गेलो तर मामाच्या हातामध्ये तलवार असते. त्या तलवारीला वरती निंबू लावलेला असतो आणि नवरदेवाच्या हातात कट्यार असते. ती कट्यार याच्यासाठी की ह्या नवरीला जर कोणी पळवून घेऊन गेलं तर ती कट्यार खुपसायची. त्यासाठी ही पद्धत त्या काळापासून आलेली आहे. मी या निमित्तानं माऊलींना विनंती करतो की आपण मुलीच्या पाठीमागे उभं राहावं. म्हणजे भक्कम मामा लाभेल तिला. माऊली यावर पाठीमागे उभं राहतो. अर्ध्या हातात माऊलींच्या टोपी घाला, टोपी. तसं पण त्यांचं समाजसेवेचं काम चालू असतं. ते तसे समाजसेवेमध्येच हे दाम्पत्य असतं. सर्वांचे दुःखामध्ये सहभागी असतं आणि या मुलीच्या का राहणार नाही. म्हणून आज मामाच्या रूपात तिला माऊली लाभली, हे किती मोठं भाग्य. आणि मी शंकराची करवली होते कारण मी भूतप्रेतांमध्ये जास्त राहायला आवडतं मला. मी या निमित्ताने आज कैलास भाऊंनी आणि सर्वांनी आपण इथे आम्हाला आमंत्रित केलं त्याबद्दल संदीप भाऊ लबडे यांचेही मी मनपूर्वक आभार मानते. आणि ज्याला भाग्य आहे तो हा कार्यक्रम घेतो आणि करतो आणि ऐकतो. आपण सर्व भाग्यवान आहात आणि आम्हाला इथे बोललो त्याबद्दल मी मनापासून आभार मानते. जय हरी.
तोपर्यंत एकच मंगलाष्टक होईल, तोपर्यंत आरतीचे ताट सर्वांनी तयार करायचे, जे आरतीचे यजमान आहेत. हा, गुरुजी म्हणते ना. मग नाही, मग तुमच्या पद्धतीनं घ्या ना. 5 हो, इकडचे मुलं म्हणतील, काही गुरुजी म्हणतील. सुरुवात आणि शेवट तुम्ही करा गुरुजी, मधले द्या 2-3. हॅलो. आत्तापर्यंत मी भरपूर लग्न लावलेत, पण महादेवाचं लग्न लावायचं भाग्य मला लाभलं. टाळीला आवाज. त्याबद्दल खूप मी भाग्यशाली आहे असं समजतो. श्री गणेशाय नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. शुभमंगल सावधान. स्वस्ति श्री गणनायको गजमुखम् भोरेश्वरो सिद्धितं बल्लाळो मुरुडं विनायकमहु. चिन्तामणि स्तेवरं लेनाद्रि गिरिजात्मकं सुवरदं. विघ्नेश्वरो ओजरं ग्रामो जनसंस्थितो गणपति. कुर्यात् सदा मंगलम. बुधवर्यो शुभम मधु शुभ लग्न. सावधान. गंगा सिंधू सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्रतनया शर्मन्वती वेदिका क्षिप्रावेत्र वतिमा सुरनदी ख्याता गया गंडकी पूर्णा पूर्ण जले समुद्र सरिता कुर्यात् सदा मंगलम. सावधान शुभ मंगल सावधान. सावधान शुभ मंगल सावधान. सावधान शुभ मंगल सावधान. राजा भी मकरुक्मिणी नयनी देवोणीची तातारी ही कन्या सगुणा बरा रूप बरा कवनासिना देई जे आता एक विचार श्री कृष्ण नबरा त्यासी सम उमने रूपी पुत्र वडील त्यासी मुसने ओर्यात् सदा मंगल शुभ मंगल सावधान. सावधान शुभ मंगल सावधान. सावधान शुभ मंगल सावधान. यम ब्रह्मा वरुणेंद्र रुद्र मरुत सुनवती दिव्यस्तवे वेदे सागर ब्रह्मोपनिषदे गायन्त्य सामगा जानावस्थि तदगतेन मनसा गच्छन्ति योगी
तस्मै नमः सावधान सावधान शुभमंगल सावधान शुभमंगल सावधान आलीला घटी समीप नवरा यावा घरा गृह तके मधुपर्क पूजन करा अंता पतती धरा द्रष्टा द्रष्ट वधवरा न करिता दोघे करावी उभी वादंत्री बहुगल्वला न करणे लक्ष्मीपती मंगलम सावधान सावधान शुभमंगल सावधान शुभमंगल सावधान. एक विशेष असं मला सांगावंसं वाटतं. ज्यावेळेस ही कथा आम्ही या ठिकाणी घेतली आणि गेल्या 15 दिवसापासून संदीप भाऊ लबडे आणि त्यांचे सर्व सहकारी या सप्ताहासाठी जय हनुमान तरुण मंडळ जे कार्यरत आहे त्यांनी माझ्याकडे एक सूचना मांडली की आमच्याकडे एक आयोजित नियोजित शुभविवाह संपन्न होणार आहे आणि आपण आणि नेमका अशी योगायोगाचा भाग असा आहे का त्याच तारखेला तो विवाह आहे. म्हणजे हा जो विवाह आहे हा नियोजित आहे, ठरलेला विवाह आहे. आणि नियोजित म्हणजे त्यांनी सकाळी मग एक वैदिक पद्धतीने त्यांचा तो सर्व कार्यक्रम करून घेतला आणि एक आज इथं ही जी शिवमहिमा महापुराण कथा आयोजित आहे या शिव पार्वती विवाह प्रसंग या ठिकाणी आहे. याचं योग्य आणि असं एक योगायोग साधून त्यांनी हा विवाह या ठिकाणी व्हावा अशी आमच्याकडे इच्छा व्यक्त केली. म्हणून महाराजांशी आम्ही त्या विषयावर बोललो आणि हा विवाह या ठिकाणी संपन्न झाला आणि विधिवत पद्धतीने हा संपन्न झाला. त्याबद्दल सर्व वऱ्हाडी मंडळीच्या वतीनं या वधूवरांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय हरी. वधूवर्यो शुभम भवतु शुभलग्नः सावधान तदेव लग्नं ददेव ताराबलं चन्द्रबलं ददेव विद्याबलं दैवबलं ददेव लक्ष्मीपते ते गृहस्मरामि सुमुहूर्त सावधान इष्टदेवता चिन्ते सावधान कुलदेवता चिन्ते सावधान कुलस्वामिनी चिंतन करते सावधान लक्ष्मीनारायण चिंतन करते सावधान ब्रह्मा सावित्री चिंतन करते सावधान उमामेश्वर चिंतन करते सावधान वराडी सावचित्त सावधान ताशा वाजंत्री सावचित्त सावधान वाजंत्री. सर्वांनी आरती करता जागेवर उभं राहायचं आहे. लक्ष्मीनारायण नगर महिला भजनी मंडळ या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहे. त्यांना मनापासून हनुमान मित्र मंडळाच्या वतीनं मावलाय मळ्यातील खूप खूप धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी आदरणीय गोंदवणी गाव येथूनही महिला येत आहेत. आदरणीय श्री आमचे
ज्ञानेश्वर माऊली मुरकुटे आणि वंदनाताई यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आरती होणार आहे. त्याचबरोबर आजच्या आरतीचे जे यजमान आहेत सत्कार वाकी का या जे हनुमान तरुण मित्र मंडळाच्या वतीनं आपल्या सर्वांच्या वतीनं माऊलींचा आणि ताईंचा या ठिकाणी सन्मान होणार आहे. तत्पूर्वी माऊली सपत्नीक या ठिकाणी महाराजांचा सन्मान जोरदार टाळ्या गजरामध्ये आपण स्वागत करायचं आहे. सद्गुरुदेव भगवान की. ताई पुढे या ना तुम्ही. असे असे हा माऊली तुम्ही सद्गुरुदेव भगवान की जय. आज या 5व्या दिवसाच्या कथेला विश्राम देताना शिव पार्वती विवाह या ठिकाणी अतिशय